नमस्कार मित्रांनो, या आम्ही आज सिंपल मसाला भात बनवतात। या तुम्ही पण बघा आम्ही कसं बनवते। आम्ही कांदा लसूण हे सगळं चिरून ठेवलं आहे आणि बटाटे टोमॅटो हे सगळं पण आमचं झालं आहे। आता आम्ही खडे मसाले आणि शेंगदाणे हिरवी मिरची हे सगळ्याचा तडका देणार आहे आम्ही। तर तडका देऊन झालं आमचं। हे कांदा पण भाजतोय आम्ही, भाजून झालं तर बघा किती गोल्डन हे कलर दिसत आहे। तर तुम्ही पण असंच करा, मग चांगलं चालवणार पाहिजे आम्हाला की खालतून जळलं नाही पाहिजे। तर आता आम्ही करते की थोडा तांदूळ धुवून टाकते आणि पाणीमध्ये शिजायला 5-10 मिनटं ठेवते आणि हे अद्रक लसूणचा पेस्ट टाकते आणि याला मसाले बिर्याणी मसाले हे आमच्या तेच टाकते, दुकानाचं आहे। आणि आता आम्ही हे मिक्स करते। तर तुम्ही पण बघा असं मिक्स करायला लागते आम्हाला। आणि हळद मीठ हे धनिया पावडर आणि आमचं एक काला मसाला, हे काला मसाला पण टाकला आहे मीने बघा। आणि बटाटे टोमॅटो धनिया हे सगळे टाकून अच्छे ते आम्ही याला चालवलं पाहिजे की खालचं ना जळलेलं नाही पाहिजे। तर असं छान सोनेरी गोल्डन मीन्स कलर यायला पाहिजे। तर बघा तुम्ही कसं छान दिसतंय आमचं हे। आणि आम्ही मलाई टाकलं, आमच्या घरची मलाई आहे, प्युअर आहे एकदम, मार्केटचं नाही आहे हे। बघा आम्ही ठेवलं आहे घरच्या मलाई आणि परत चालवलं आम्ही सगळं टाकून। तुम्ही बघा कसं दिसते, खूप छान दिसते ग्रेव्ही। आणि पाणी टाकलं आम्ही, पाणी टाकलं जर हे बबले आता तांदूळ टाकलं आम्ही, बॉईल होते आणि हे झालं तर आम्ही ढकून ठेवणार थोडा वेळ, भापावरून हे शिजते। आणि हे बघा झालं आमचं। आणि ह्याच्यात आम्ही हे धनिया टाकणार ऊपर। तर बघा कसं छान वाटते, वास पण छान येत आहे। आणि हिला आम्ही दमवत ठेवते 5-10 मिनटं। आणि आम्हाला हे खायचं होतं सॅलड, तर आम्ही सॅलड पण रेडी केले। आणि बघा आमचा भात मसाला भात कसा आहे, छान आहे अँड खूप स्वादिष्ट बनला आहे। तर तुम्ही पण असंच बनवून प्रयास करा। माझं तर झालं आहे, तुम्ही पण बनवा।